नमस्कार, मी प्रवीण सातवेकर. आज आपण पाहणार आहोत वाणिज्य संघटन व व्यवस्थापनमधील प्रकरण 1 व्यवस्थापनाची तत्त्वे, त्याच्यामधील हेनरी फेवाल यांच्या व्यवस्थापनाच्या सिद्धांताची ओळख. आज आपण पाहतो की कोणताही व्यवसाय चालवत असताना त्याच्यासाठी काही अटी ह्या घातलेल्या असतात. या नियम व अटींचा विचार करता आपल्याला काही गोष्टींमध्ये सातत्य राखणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं आणि यासाठी आपल्याला आज महत्त्वाचा सिद्धांत पाहावयाचा आहे, तो म्हणजे हेनरी फेवाल यांच्या व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत. हेनरी फेवाल यांचा जन्म 1841 साली झाला तर मृत्यू 1925 झाला. हे एक फ्रेंच खनिज इंजिनियर होते जो उद्योगपती आणि यशस्वी व्यवस्थापक बनला. त्यांनी एका फ्रेंच खनिज कंपनीत खाण अभियंता म्हणून कारकिर्दीस सुरुवात केली आणि त्यांनी मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदसुद्धा भूषवले होते. संघटनेत असंख्य प्रयोग व निरीक्षण केल्यानंतर फेवाल यांनी 14 तत्त्वे विकसित केली. ही तत्त्वे त्यांचे जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन या प्रसिद्ध पुस्तकात स्पष्ट केले आहेत. व्यवस्थापन विचारांच्या विकासातील त्यांच्या या योगदानामुळे त्यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असे म्हटले जाते. फेवाल यांनी सुरुवातीला ही 14 तत्त्वे व्यवस्थापनामध्ये निर्णय घेण्यासाठी उपयोगी ठरतात. फेवाल यांची ही 14 तत्त्वे खालीलप्रमाणे. सर्वांना एक सूचना, ही 14 तत्त्वे पाठ करावयाची आहेत, कारण याच्यावरती आपल्याला 100% परीक्षेला क्वेश्चन हा विचारलाच जातो. ही 14 तत्त्वे कोणती आहेत तर फर्स्ट, कामाच्या विभागणीची तत्त्व. सेकंड, अधिकार आणि जबाबदारीची तत्त्व. नेक्स्ट, शिस्तीची तत्त्व. नेक्स्ट, आदेशातील एकवाक्यतेची तत्त्व. निर्देशनातील एकवाक्यतेची तत्त्व. सामायिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्त्व. केंद्रीकरणाचे तत्त्व. मोबदला तत्त्व. अधिकार साखळीचे तत्त्व. सुव्यवस्थेचे तत्त्व. समान न्यायाचे तत्त्व. कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्त्व. पुढाकार घेण्याचे तत्त्व. संभावनेचे तत्त्व. एकी हेसब्रा. ही सर्व तत्त्वे आपल्याला अभ्यासावयाची आहेत. तर याच्यातली काही तत्त्वे आज आपण या लेक्चरला पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जे काही PDF तुम्हाला सेंड केलेलं आहे त्याच्यामधले पेज नंबर 5 आणि 6 याच्यावरली जी तत्त्वे आहेत किंवा हेनरी फेवाल यांचा सिद्धांत आहे तो वाचून काढायचा आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला काही नोट्स काढता येतात का ते पाहावयाचं आहे. आज आपण पाहणार आहोत हेनरी फेवाल यांची 14 तत्त्वे. आता या 14 तत्त्वेमधील फर्स्ट तत्त्व आहे कामाच्या विभागणीचे तत्त्व. प्रिन्सिपल ऑफ द डिव्हिजन ऑफ वर्क. आज आपण बघतोय की कोणताही व्यवसाय चालू करावयाचा झाला तर कामाची विभागणी अतिशय महत्त्वाची असते, कारण कोणताही व्यवसाय चालू केलेला आहे त्याच्यामध्ये काम नाही असं होणारच नाही. काही ना काही केल्याशिवाय आपला व्यवसाय तो पुढे चालणार नाही. यासाठी कामाच्या विभागणीची तत्त्वे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे तत्त्व आहे. आज आपण पाहतोय की कोणताही व्यवसाय चालू करावयाचं झालं तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे घटक असतात. त्या घटकामध्ये आवश्यक असणारे कर्मचारी वर्ग वेगळाच असतो आणि त्या कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारी कामाची वाटणी आपण करणं गरजेचं असतं. आता कामाच्या विभागणीचे तत्त्व याचा अभ्यास करताना आपल्याला काही सब पॉईंट पाहावयास मिळतात. मग त्याच्यामध्ये कामाचे छोटे छोटे विभाग. आज आपण बघतोय की कोणताही व्यवसाय चालू केला तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विभाग असतात. मग त्याच्यामध्ये परचेस विभाग असेल, सेल विभाग असेल किंवा प्रोडक्शन विभाग असेल किंवा अन्य प्रकारचे जे काही स्टॉक असेल किंवा अन्य प्रकारचे आपल्या व्यवसायातले कोणताही विभाग असो त्याच्यामध्ये कामाचं वाटप हे अतिशय महत्त्वाचं आहे. छोटे छोटे भाग करून आपल्याला कामाची विभागणी करणं गरजेचं असतं. कामाची विभागणी कर्मचाऱ्याच्या कौशल्यावर. आता नेमकं काम देत असताना कशाप्रकारे दिलं पाहिजे. ज्या व्यक्तीला जे काम जमतं तेच काम त्याला दिलं तर ते काम पूर्ण करू शकतो, अन्यथा ते काम पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ज्याच्यामध्ये आवड आहे ते काम त्याला दिलं पाहिजे. त्याला जे आवडत नाही ते जर दिलं आणि त्याच्याकडून आपण अपेक्षा केल्या तर त्या अपेक्षा आपल्या कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत. यासाठी कामाच्या विभागणी कर्मचाऱ्याच्या कौशल्यावर आधारित असावी. म्हणजे एखादा जास्त शिकलेला आहे त्याच्यानुसार त्याला काम दिलं पाहिजे. एखाद्याला एखादी मशिनरी चालवायला जमत असेल तर त्याला त्याची कामाची विभागणी करणं गरजेचं आहे. कार्यक्षमता व कौशल्य सुधारण्यास मदत. ज्यावेळेस आपण कौशल्यावर आधारित आपण काम देतो त्यावेळेस त्या कर्मचाऱ्याची मानसिकता उंचावते, त्याला काम करण्यामध्ये आनंद प्राप्त होतो आणि ते योग्य प्रकारे काम करतो आणि त्याच्या कौशल्यात सुधारणा होत असते आणि आपल्या व्यवसायाला जी आवश्यक उत्पन्न पातळी आहे किंवा आपल्या व्यवसायाची जी काही ध्येय धोरणे आहेत ते पूर्ण होण्यास मदत होते, कारण आपण योग्य प्रकारे कामाची वाटणी केलेली असते. आणि यामुळे हेनरी फेवाल यांनी सांगितलेलं आहे की कामाच्या विभागणीचे तत्त्व हे आपल्या व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. सेकंड आहे अधिकार आणि जबाबदारीचे तत्त्व. प्रिन्सिपल ऑफ ऑथॉरिटी अँड
रिस्पॉन्सिबिलिटी. आज आपण बघतोय की कोणताही व्यवसाय असेल तर तो व्यवसाय पूर्णपणे चालवण्यासाठी काही आपल्याला आवश्यक घटकांची नियुक्ती करावी लागते. मग त्याच्यामध्ये काही प्रशासकीय अधिकारी असतील, काही मॅनेजर्स असतील किंवा काही क्लर्क असतील. प्रत्येक ठिकाणी एक अधिकारी वर्ग म्हणून आपल्याला नेमावं लागतं. परंतु कोणताही व्यवसाय चालू करण्याअगोदर त्या व्यवसायाची पूर्णपणे ही जबाबदारी त्या व्यवसायाच्या व्यवस्थापकावरती असते. म्हणजे ज्या व्यक्तीने तो व्यवसाय चालू केलेला आहे त्याला त्याचे सर्व अधिकार प्राप्त होत असतात. मग याच्यामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार असेल, योग्य काम करून घेण्याची आवश्यकता असेल, एखाद्या व्यक्तीने काम वेळेत पूर्ण केले नाही तर त्या व्यक्तीला जबाबदार धरणं गरजेचं असतं. ध्येयप्राप्तीसाठी निर्णय घेण्याचे अधिकार व्यवस्थापकाकडेच असावे लागतात. म्हणजे व्यवसायाचा कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार हा कोणाला असला पाहिजे तर व्यवस्थापकाला असला पाहिजे. कारण जी काही व्यवसायाची योग्य धोरणे आहेत ती पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापकाने नेमकं काय केलं पाहिजे, कोणाला कोणते काम सोपवलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा निर्णय घेण्याचा अधिकार हा व्यवस्थापकाला असला पाहिजे. योग्य काम करून घेणे आवश्यक. आता जर व्यवस्थापकाने काही मॅनेजरची नियुक्ती केली असेल किंवा काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड केली असतील तर त्यांनी आपले जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम करून घेण्याची जबाबदारी ही त्या व्यवस्थापकांच्या खाली काम करणारे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे असते. एखाद्या व्यक्तीने काम वेळेत पूर्ण केले नाही तर त्या व्यक्ती जबाबदार धरावी. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण काम सोपवलेलं आहे, त्याला जमत असून सुद्धा त्याने वेळेमध्ये जर पूर्ण केले नाही तर त्याला सर्वस्वी जबाबदारी ही ती व्यक्ती असते. कारण त्याचा नाईलाजास्तव असेल किंवा त्याच्या काही चुका झाल्या असतील किंवा त्यानं टाळाटाळ केली असेल, अशा वेळेस व्यवसायास नुकसान होण्याची शक्यता असते आणि अशा वेळेस त्या व्यक्तीसच आपण जबाबदार धरणं आवश्यक असतं. ध्येयप्राप्तीसाठी निर्णय घेण्याचे अधिकार व्यवस्थापकाला असावे. कारण व्यवस्थापकच हा व्यवसायाचा दाता असतो किंवा मालक असतो. त्यामुळे व्यवसायासंबंधी जे काही निर्णय आहेत किंवा अधिकार आहेत त्याचा पूर्णपणे अधिकार हा व्यवस्थापकालाच असला पाहिजे, तरच तो व्यवसायाची ध्येय धोरणे पूर्ण करू शकतो. नेक्स्ट आहे शिस्तीचे तत्त्व, प्रिन्सिपल ऑफ द डिसिप्लिन. आज आपण बघतोय की कोणताही व्यवसाय चालवायचा असेल किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या स्वतःचा जरी विचार केला, आपल्याला शिस्त लावल्याशिवाय आपण समाजामध्ये वावरू शकत नाही. तसंच कोणताही व्यवसाय चालू ठेवायचा असेल तर त्याला काही शिस्तीचं पालन करावं लागतं. शिस्त असणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण शिस्तीशिवाय आज कोणतीही व्यक्ती किंवा कोणताही व्यवसाय योग्य प्रकारे व्यवस्थित चालू शकत नाही. कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या नियमांचा आदर केला पाहिजे. कारण आज आपण बघतोय की व्यक्ती असो किंवा व्यवसाय असो, नियम असल्याशिवाय तो योग्य प्रकारे चालत नाही. त्या नियमाच्या बाहेर जाऊन जर त्यानं कार्य केलं तर ते योग्य प्रकारे होत नाही किंवा उद्दिष्टे साध्य होणार नाहीत. म्हणून व्यवसायाचे नियम असतील किंवा व्यक्तिगत नियम असतील ते पाळून त्याच्या अधीन राहून आपल्याला काम पूर्ण करणं गरजेचं असतं. तरच आपल्या व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होते. संघटनेच्या सर्व स्तरांवर शिस्तीचे पालन. आज आपण बघतोय की कोणताही व्यवसाय असेल त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे घटक असतात, अनेक प्रकारची मॅनेजमेंट असतं, अनेक प्रकारचे लोक असतात. प्रत्येकाच्या कुवतीपर्यंत जे काही नियम लावलेले आहेत त्या नियमांचं उल्लंघन करून कोणतेही काम केलं तर आपल्या व्यवसायाची ध्येय धोरणे प्राप्त होत नाहीत किंवा पूर्ण होत नाहीत. यासाठी जे नियम आहेत त्या नियमांच्या अधीन राहूनच आपल्याला कार्य केलं पाहिजे. धन्यवाद. राहिलेले उद्दिष्टे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू.